राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अचानक नॉट रिचेबल झाल्यामुळे ही पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काही उमेदवारांना थेट धमक्या दिल्यानं ते टीकेचे धनी बनले होते। मात्र गेल्या 2 दिवसांपासून अजित पवार निवडणूक प्रचारातही सहभागी नसल्याचं दिसून येत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला ते उपस्थित न राहिल्यानं त्यांच्याबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगली। त्यामुळे अजित पवार नेमकं कुठे गायब झाले असा प्रश्न अनेकांना पडलाय। त्यावर अजित पवारांची तब्येत बरी नसल्यानं गैरहजर राहिल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात येत आहे। मात्र अजित पवार महायुतीत नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। तसं पाहिलं तर अचानक गायब होणं अजित पवारांसाठी नवीन नाही। अजितदादा जेव्हा गायब झाले तेव्हा राज्यात राजकीय भूकंप झाल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत महायुतीच्या मुंबईतील सभेत अजितदादा दिसले नाही आणि त्यांच्या अदृश्य होण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात झाली। मात्र तब्येत बरी नसल्यानं अजितदादा आराम करत आहेत, त्यामुळेच ते सभेला आले नाही। मात्र शुक्रवारी शिवाजी पार्कवर होणाऱ्या सभेला अजितदादा उपस्थित राहतील असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून देण्यात आले। विशेष म्हणजे शरद पवारांना जेव्हा अजित पवारांच्या गायब होण्याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांनीही अजित पवारांची तब्येत खरंच बरी नसल्याचं सांगितलं। अजित पवारांच्या या गायब होण्याशी काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांबद्दल केलेल्या वक्तव्यालाही जोडून पाहिलं जातंय। बारामती लोकसभा निवडणुकीचं मतदान पार पडल्यानंतर अजित पवारांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याबाबत स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली होती। चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत येऊन शरद पवारांबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळेच ते नाराज झाले होते। यावेळी बारामतीत मतदान कमी होण्याला अजितदादांनी चंद्रकांत पाटलांना जबाबदार धरलं होतं। अजित पवार गायब झाले की त्यांच्या पक्षातील त्यांचे सहकारी आणि मित्र पक्षातील नेते चिंताग्रस्त होतात। याचं कारण अजित पवारांच्या गायब होण्याच्या इतिहासात दडलंय। शुक्रवारी शिवाजी पार्कवर होणाऱ्या सभेला उपस्थित राहून अजित पवार त्यांच्याबद्दलच्या या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करतील। मी नाराज नाही हे देखील सांगतील, पण अजितदादांना अनेकदा मी नाराज नाही हे सांगितल्यावर देखील त्यांच्याबद्दलचं संशयाचं वातावरण कायम राहतं। हे आतापर्यंत अनेक वेळा दिसून आलंय। त्यामुळं अजित पवारांच्या मनात नेमकं काय चाललंय हा प्रश्न उपस्थित होतोय।